काही आहे मनातलं ते सांगा, कारण शिव भोले बाबा सर्वसामान्य नाही, तुम्हाला सांगितलं मी आधीच. म्हणा भोले बाबांना, बाबा जे काही मनातली आराधना आहे ना, काल संकल्प केला 5 दिवस लक्षपूर्वक सर्वांगाचे कान करून कथा श्रवण करा. मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा मात्र सोबत ठेवा आणि मग निश्चित बघा देवादिदेव महादेव पूर्ण केल्या वाचून राहणार नाही. ही तुमची इच्छा पूर्ण होईल यात शंका नाही. फक्त श्रद्धा, भक्ती, विश्वास, भाव तसा पाहिजे. निश्चित झाल्या वाचून राहणार नाही आणि बाबा आपलं दुःख नाहीस केल्याशिवाय राहणार नाही. कारण ही सर्वसामान्य कथा नाही, मी तुम्हाला सांगितलं हो, चुकून जरी कथा ही ऐकली ना, इथं नाही येणं झालं तरीही यात्रा आहे आणि यात्रेमध्ये जर का एखाद्याला काय करावं, आपला उदरनिर्वाह मात्र त्या दुकानावरतीच आहे. दुकानातलं काहीतरी विकायचं आणि तरच मात्र मग उदरनिर्वाह होईल अशी ज्यांना चिंता आहे त्यांनी नाही इथपर्यंत येणं झालं, पण तिथून जरी कथा ऐकली ना तरी त्यांना ते पुण्य प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही. एवढी पुण्यदायी ही कथा आहे. चुकून जरी काही श्रवण झालं तरीही ही कथा आपल्याला मात्र उद्धारून नेल्याशिवाय राहणार नाही. आणि असंच एक या मृत्यूलोकाचं नगर आहे, त्या नगरात मात्र देवराज नामक व्यक्ती राहतोय आणि हा देवराज ब्राह्मण आहे. पण कधी कधी काय होतं ना, कुकर्माच्या संगत फार महत्वाची आहे. कुकर्माच्या वाईटाच्या संगतीत गेलं की मग चांगल्याची वाट झाल्याशिवाय राहत, तो वाईट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगत मोठी जीवनामध्ये फार महत्वाची आहे. जसं शेंगदाणे आहे, शेंगदाणे आहे ना, माहिती आहे ना, शेंगदाण्याला पुन्हा दुसरं काही म्हणता का? ते शेंगदाणे जर का शेंगदाणे साखरीच्या संगतीत आले, देवादिदेव महादेवांना प्रसाद स्वरूप झाले. एवढंच नाही तर ते इथं आणून ठेवले सगळ्यांना साखर शेंगदाणे किंवा शेंगदाणे जरी खाली वाटले ना, नुसते शेंगदाणे, तरीही ते काय झाला प्रसाद. आणि तेच शेंगदाणे जर का याच्या सोबत गेले तर दारू पिणाऱ्याच्या जवळ गेले ते आणि त्यांनी ते पेटा खाल्ले शेंगदाणे, तर मग ते काय होत आहे चक्रा का असं का? मग शेंगदाणे एकच संगत, इकडे आले तर प्रसाद झाला, तिकडे गेले तर. मग आता आपल्याला ठरवायचे की तो शेंगदाणा आपण झालो तर संकेत कोणाच्या जायचे. आणि एक उदाहरण देता येईल, पाण्याचा थेंब आहे, तव्यावरती पडला तर अस्तित्व संपून जाईल. तोच थेंब जर का कमळाच्या पाण्यावरती पडला तर तो थेंब मात्र चमचमीत दिसत राहील. आणि त्याच पेक्षा जर तो थेंब जर का शिंपल्यात पडला तर काय होईल? मोती होईल. म्हणून आपल्याला ठरवायचे संगत करायची पण कोणाची. आणि ही संगत मात्र चुकली देवराजची. आणि हा देवराज नाव होतं देवराज, पण कर्म नको जायचं तिथं जाय, नाही पाहायचं म्हटलं तरी तो पाहे, नको खाऊ म्हटलं तरी तेच खायचं, नको तसं आचरण करू म्हटलं तरी करायचं, हाताने नको ते कृत्य करू म्हटलं ते काम करायचं, पायाने नको जाऊ म्हटलं तिथं जायचं, कानाने श्रीमद जी कोणती कथा असेल ती कथा श्रवण कर म्हटलं तर काही लोकांच्यानी होत नाही, तुमच्याच्यानी होते, फार चांगली गोष्ट आहे. कथा श्रवण म्हटलं तर नाही, मग 4 तास 3 तास पिक्चरच्या समोर टीव्ही समोर बसत का? जे कर म्हटलं ते होत नाही. असं केलं कोणी त्या देवराजने. तसं तुमच्या गावात तर नाही ना, जप करा म्हटलं, टाळी वाजवा म्हटलं, नाव घ्या म्हटलं की घेते.
काही काही घेते आणि काही काही घेत नाही वाटत. जे पहिला दिवस नाही, आज दुसरा दिवस आहे, ज्या आल्या का त्याला ते घेते, पहिला दिवस वाल्या ज्या आज नवीन आल्या त्या नाही घेत का? घेतलंच पाहिजे, कारण इथं नाही घेत ना, मग तिकडे सासू सोन्याचं जर का चुकले असं आणि त्या शेजारच्यानी जवळ सांगायच्या असं, मग म्हणते बाई तुम्ही म्हणून सांगतात, दुसरी असते तर मी सांगितलंच असतं. ते की नाही बसली तर बसली, स्वयंपाकच नाही केला. मग त्या गोष्टी पण कशा सांगते, पुसूर 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 पुसूर. तेव्हा मात्र एकीच्या गोष्टी दुसरीकडे सांगताना कान देव 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 ऐकतंय. आणि इथं मात्र कान घरच्या गोष्टींकडे जाऊ देऊ नका. देवराजने मात्र असं केलं नाही हो, जे नको म्हटलं तेच केलं आणि त्याचा परिणाम मात्र वाईट झालाय. देवराजचा सुंदरसा विवाह झाला, पत्नी आहे, 2 मुलं आहे, पण वाईटाच्या संगतीत गेला. शोभावतीनं मग वेश्येच्या संगतीत गेला आणि परिणाम आपल्या मुलांकडे पत्नीकडे लक्ष न देता मात्र त्या स्त्रीला वेळ देऊ लागलेत आणि नको तिथं वेळ दिला. सांगते कसं का असे ना, 7 जन्माची पत्नी म्हणून आपल्याला मिळाली ना तर तिचा स्वीकार करा हो. काय नाही करत, घरचा स्वयंपाक करते, कपडे भांडे सगळं करते आणि तेवढं करून मात्र शेतात जाते. नाही, शेतात जाऊन आल्यानंतर पुन्हा काम करते, घरचं सगळं काम करून ड्युटीला असेल तर ड्युटीवरती जाते आणि तिकडून आल्यानंतर पुन्हा घरी स्वयंपाक करते. काय नाही करत आपल्यासाठी. जे आहे ते स्वीकारा. आपल्याला आलंय ना, पदरात पडलंय ना, आपली म्हणून स्वीकारा. हे महिला मंडळी, तुम्ही म्हणाल ताईला आणलं तर लईच मजा झाली, आपल्याच पॅनलचं बोलत आहे. नाही, तुम्ही देखील त्यांना आपले पती देव माना. पूर्वी पतीला देव म्हणायचे, पती परमेश्वर म्हणायचे. आता काय झालंय, आला कलियुग. काही म्हणतात आम्ही पती परमेश्वर म्हणू, पण तसं आचरण पाहिजे ना म्हणते आमच्या पतीचं. म्हणून जिथं बसलेले पुरुष मंडळी सर्वांना सांगताय, निश्चित असं आचरण करा की त्यांनी परमेश्वर मानलं पाहिजे आपल्याला. कलियुग आहे, कलियुगामध्ये थोडं वातावरण जरी संभ्रमित असलं तरी आपण मात्र आपल्या सत्य मार्गाने चाललं पाहिजे, सदाचरणाने वागलं पाहिजे. आपला जो धर्म आहे त्याचा अंगीकार केला पाहिजे, पण ते मात्र केलं नाही कोणी, देवराजनी. आणि परिणाम त्या शोभावतीच्या नादी लागला. या शोभावतीने मात्र काय, तर जोपर्यंत धन आहे, जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे, तोपर्यंत कोणीही तुमच्या सोबत राहिलो. एकदा ताकद गेली, संपत्ती गेली, धन गेलं, पैसा गेलं, शेतीवाडी गेली, मग सोबत राहते का? मग साथ सोडून देते. म्हणून तर म्हटलंय, पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परशुराम. जोपर्यंत असेल ना त्याच्याजवळ रक्कड, तोपर्यंत लोक रस्त्याने चालला तरी आवाज देतो, ओ परशुराम, ओ परशुराम सेठ, ओ परशुराम साहेब. थोडेसे पैसे जाऊ द्या, 5-6 वर्षांनी धनही नाही, पदही नाही, पैसाही नाही, मग असं का परशा म्हणते. मग ओ सेठ नाही, साहेब नाही, आणि परशुरामही नाही, मग बेपरशा. या इकडं का रात राहिलं नाही म्हणून. काय तुझं नाव परशा आहे का? हे हसतंय मनातल्या मनात. नाही, काय आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळे साथ देतील हो, पण जे नसतानाही साथ देते ना, ते 7 जन्माचं बंधन बांधून आलेली, सर्वस्व सोडून आलेली पत्नी आहे. कसंही का असे ना, जशी स्थिती आहे तशा वेळात म्हणते, अहो चटणी भाकर खाऊ पण आनंदात राहू. पण या देवराजला नाही कळालं, संगतीत गेला दुसऱ्याच्या आणि परिणाम जोपर्यंत संपत्ती आहे, धन आहे, तोपर्यंत राहिला. आणि मग शोभावतीने सांगितलं, आता तू काही माझ्या कामाचा नाही, निघ इथून. आणि तोपर्यंत काय, तर त्याने आपल्या मुलांना, पत्नींना तर मारलेलं होतं.
हिच्यासाठी. आणि ही म्हणाली, अरे मूर्खा तू कोण, चल माझ्या इथून, निघ इथून. आणि हकलून दिलं महाराज. म्हणून सांगते, आपलं काय आणि परक काय ते ओळखा. हकलून दिलं. आणि जोपर्यंत बल होतं, तरुण होते, तोपर्यंत तिच्या नादी लागले ना. म्हातारपण आलं, तिने दिलं ना खेदून. आता स्वयंपाक बनवा तर हातपाय काम करत नाही, निवडायला जाव तर डोळ्याने दिसत नाही, कचरा कोणता, काडी कोणती, गहू कोणते, दिसत नाही. काय करावं, दळून आणा तर डोक्यावर डब्बा नेणं होत नाही, करावं काय. आणि आयुष्यभर नको ते कृत्य केलं. असं जर असेल तर मग काय, मागायलाही गेलं कोणाच्या घरी तरी देतं का कोणी, नाही देत म्हणते बा. मग दिलं नाही तर काय करणार. आता इकडे तिकडे मात्र गावभर ते देवराज फिरू लागले, भटकू लागले, काहीच मिळालं नाही. पण येता येता लक्षात आलं की दुसरं काही नाही, कुठं नाही मिळणार. पण मात्र देवादिदेव महादेव निश्चित मनातली मनोकामना पूर्ण करते. आणि म्हणून मात्र हा देवराज निघाले. तर ज्या ठिकाणी श्री शिव महापुराण कथा चालू आहे, त्या कथेच्या मात्र धर्ममंडपामध्ये आले. आणि कथा श्रवण का, तर भूक लागलेली आहे, कोणी मात्र अन्न तर देणार नाही. कारण आपण असं वाईट कर्म केलं आहे की आपल्याला भूक लागली असूनही मात्र आज संपूर्ण गावभर फिरलोय, पण अन्न देण्यास कोणी तयार नाही. मग इथं धर्ममंडपात आलो, इथे शिव भोले बाबांचे सुंदर असं ज्योतिर्लिंग आहे. तर निश्चित मात्र या ठिकाणी मला मंदिर आहे, कार्यक्रम चालू आहे, तर प्रसाद मिळेल ही आशा देवराजला होती. आणि म्हणून देवराज आले. आणि मग काय, तर त्या ठिकाणी चालू असलेला शिवनामाचा गजर मात्र या देवराजच्या कानावरती पडला. आणि तिथलं प्रसाद जो कथेचा आहे तो श्रवण केला देवराजाने. आणि मग काय, तर शिव 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 जे भोले बाबांचं नाम आहे ते उच्चारण मात्र अगदी कथा सुरुवात केली आपण प्रारंभीला जसा जप केला तोच जप मात्र त्या ठिकाणी चाललेला होता. आणि ते सगळं कानावरती पडलं देवराजाच्या. आणि तेवढ्यात मात्र काय, तर देवराजांनी हा देह सोडला आणि निघून गेले. आणि कुठे गेले, तर साक्षात शिव नाम कानावरती पडलं. आणि त्यांचा महिमा की एवढे वाईट कर्म केलेल्या देवराजाला देखील मात्र भगवंतांनी सहज नाही ठेवलं. शिव नाव कानावरती अंधकाळी का होईना पडलं. आणि त्यामुळे मात्र या देवराजाला भगवंतांनी त्याचा उद्धार केला. म्हणून म्हटलं देवादिदेव महादेव सर्वसामान्य नाही. पार्वती पते हर हर महादेव, उमापती महादेव की जय. वाईट कृत्य केला आयुष्यभर जन्मभर तरी त्याला भगवंत धामाला नेलं. आणि अशी कथा आहे. झाला आपल्याकडनं आतापर्यंत काय घडलंय, नको ते कृत्य घडलं असेल तर त्याला द्या आता मागे सोडून. पण निर्धार करा की इथून पुढे मात्र मी असं करणार नाही, असं वागणार नाही. आपला त्रास दुसऱ्याला होणार नाही असं जीवन असलं पाहिजे महाराज. नाहीतर काय करायचं. आणि मग आपला त्रास जर काही इतरांना होत असेल तर त्याला वैष्णव म्हणता येणार नाही. कारण वैष्णवाची व्याख्याच सांगितलेली आहे. वैष्णव जन तो तेने कहिये, कोणता, पीड पराई जाणे रे. दुसऱ्यांचं दुःख समजून घेईल, परदुःखे उपकार करे सो मन अभिमान नाही. त्यांना म्हटलंय महाराज, कोणाला जे दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होते, दुसऱ्यांची पीडा जाणून घेते, ना की आपली पीडा दुसऱ्यांना देते. आणि म्हणून ही आरोग्य देणारी, आराध्य देणारी, इष्ट आराध्य देवादिदेव महादेवांची ही कथा निश्चित आपल्याला फलद्रूप करून या 5 दिवसाचं फळ दिल्या वाचून राहणार नाही याची शाश्वती मला अनुभूती आहे. आणि तुम्हाला देखील आलेली असेल, जे जे करत असेल ना त्यांना शाश्वती आहे. माना डोलल्या म्हणजे 100% गॅरंटी. ज्यांची भक्ती आहे तेवढी श्रद्धेने करतात ना त्यांना आहे.
काही लोक म्हणतात ताई दिवसभर आम्ही काम करतो, चांगलं आचरण करतो आणि तरी आम्हाला संध्याकाळी झोप लागत नाही. असं मग झोप लागावी म्हणून काही काही गोळ्या घेतात महाराज. 4-4 मजली 5-5 मजली घरे, एवढेच नाही तर मोठमोठे पद आहे, प्रतिष्ठा आहे, आणि तेवढं असूनही मात्र काही काही लोकांना झोप लागत नाहीये. मग झोप लागत नाही तर काय करावं? तर त्याकरिता पंडित प्रदीप मिश्रा महाराजांनी सुंदर असा एक उपाय सर्वांना सांगितला. आणि तो उपाय असा आहे, ज्यांना मात्र संध्याकाळी झोपताना झोप लागत नाही त्यांनी फक्त जो कथा सुरुवातीला आपण जप केला तो मंत्र कोणता? ओम नमः शिवाय आणि प्रणव अक्षर, अगदी त्याचप्रमाणे या शिव महापुराणाचं सर्वोत्त फलदायी, सर्वश्रेष्ठ आणि अंतिम सत्य, अंतिम परम महात्म्य, वेद अनंत बोलिला शब्द इतकाची राहिला. आणि तो शब्द कोणता, तो अर्थ कोणता, तो मंत्र कोणता, तर तो आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम. आणि ह्या 2 मंत्राचा ओम नमः शिवाय आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करायचा, जप करायचा. आधी पाणी प्यायचं मंत्र म्हणत पाणी पिला, आपल्या जे काही शय्या असेल, दिवाण असेल, सोफा असेल, गादी असेल, तकिया ज्याच्यावरती तुम्ही झोपताय ते अंथरून टाकलं की मग मात्र ते स्मरण शिवबाबांचं, भोलेबाबांचं स्मरण करत 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 त्याच बरोबर देवादिदेव महादेवांचा 5 कन्या आहेत, 5 मुली, त्या मुलींचे नाव मात्र आपल्याला घ्यायचे आहे. आधी करायचं काय? ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम याचा मंत्राचा जप करायचा. एक वेळ म्हटलं की होणार नाही. अनुष्ठान असतं ते कसं एकदा बस 2 वेळ म्हटलं आणि आम्हाला झोपत लागली नाही असं म्हणाल, नाही तर नाही, त्याचा थोडा वेळ जप करा. आणि त्यानंतर 7, 11, 3 हे अनुष्ठानाचे ठरलेले नियम आहेत. तेवढं तरी करा. 16, 21 पुढे जेवढं शक्य होईल 108, 51, 100108, 10108 आणि तेवढं करत बसायची वेळच नाही हो, अल्पशा वेळात येईल. तेवढं जप केलं की मग 5 कन्येचे नाव घ्यायचे आहे. जया, नाव माहिती आहेत का? वा वा वा. जया, पुढे वा वा. विषहरा, इकडे माहित आहे, बाकी आमचं असं म्हणणार आहे का आम्ही मागं बसलं तर उत्तर देणार नाही? नाही, तसं करू नका. तर या 5 कन्येचे नाव मात्र आपल्याला देवादिदेव महादेवांच्या घ्यायचे आहे. ते जया, विषहरा, शामली बारी, दोतली आणि देव या 5 जणींचे नाव घेतले, झोप आल्या वाचून राहणार नाही याची गॅरंटी. आता तुम्ही म्हणाल नाव घेतल्याने झोप यायची असती ताई तर काय व्हायचं असतं? असं काही म्हणत असेल तर त्यांना सांगते ना, असं म्हणजे प्रत्येक जण मात्र मान्य करेल असं नाही, त्यांच्यासाठी सांगते. ते जर म्हणत असेल ताई नाव घेतल्याने झोप लागेल का खरंच, त्यांना सांगते मी, एखाद्याचे नाव घेतलं तर झोप कशी उडते? मग लागणार नाही, निश्चित लागेल. जर एखाद्याचं नाव आपली झोप उडवू शकते तर झोप देवादिदेव महादेवांचं नाव आपल्याला आणू शकते. काही गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही. एवढं परम कल्याणकारी, परम आराध्यदारी, परम सुख शांती समाधान प्रदान करणारे हे नाम आहे. आणि म्हणून मात्र या कलियुगात एकमेव साधन आहे आणि ते स्वीकारायचे. आणि ते म्हणजे कोणतं? नामाचं. कारण आपण या ठिकाणी सुंदर असा हरिपाठ केला ना, गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यामध्ये भागवत कथा केली, संध्याकाळी हरिपाठ होता की नाही? मी होती ना, मला कसं माहित? तरी मला माहिती आहे. आणि तिथे मात्र म्हटलं असेल काय? नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे,
नाम संकीर्तन साधन पे सोपे, नाम संकीर्तन साधन पे सोपे, नाम संकीर्तन साधन पे सोपे, नाम संकीर्तन साधन पे सोपे, ओ नाम संकीर्तन साधन पे सोपे, नाम संकीर्तन साधन पे सोपे. घरातील बाबे मातारीचे, घरातील बाबे मातारी, घरातील बाबे मातारीचे नलगती जायाच गवे वनातला, नलगती जायाच गवे वनातला, नलगती जायाच गवे वनातला, नलगती जायास जावे वनांतरा, नलगती जायास जावे वनांतरा. नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन सर्वात साधन आहे, कसं सोपं, आणि म्हणून म्हटलं नामोच्चार करा. या नामावरती श्रद्धा असेल ना, जीवन जगताना कितीही संकट आले, दुःख आलं, दारिद्र्य आलं, तरी माणूस मात्र खचून जाणार नाही. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे. ओ घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, 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 वेद शिनली जाणी सीमा, वेद शिनली जाणी सीमा. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे, पर्वत जडती पापाचे.
बापाचे पर्वत देखील जळून भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल विठोबाचे का म्हणतात? कथा तर देवादिदेव महादेवांची आहे. असा याला कदाचित कोणाच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल तर त्यांना सांगेल, या देवादिदेव महादेवांचे परम भक्त संत नरहरी सोनार महाराज, एवढी निष्ठा आहे बाबांवरती, भोले बाबांवरती, की दुसऱ्या कोणत्या देवाचं दर्शन सुद्धा मी करणार नाही. करेल तर फक्त सोडाचं, फक्त माझ्या शिवशंकराचं. एवढी दृढ निष्ठा त्यांची आहे. आणि मग काय व्यवसाय आहे नरहरी महाराजांचा. कोणता? नावाच्या समोरच उल्लेख केला मी. कोणता? सोनार. आणि गावातले मात्र शेठ पाटील म्हणा, त्यांना मात्र काय तर जे वरदान भगवंताला मागितलंय, जे उपासना केली आहे, त्या उपासनेला मात्र पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घातलेलं होतं की देवा तुम्ही मात्र काय करा, तर मला हवंय अपेक्षा आहे ते प्राप्त झालं ना की मी मग मात्र तुम्हाला नवस करेल. आणि तो नवस कोणता? तर देवाला मग मी सोन्याचा करदोडा घेईन, सोन्याचा करदोडा. बसले आणि या पाटीलने ठरवलं काय, मी काय करेल, तर या विठ्ठलाला पांडुरंगाने मात्र माझ्या मनातलं ऐकलं आणि म्हणून सोन्याचा करदोडा देवा करता, कंबरपट्टा काय करदोडा, करदोडा घ्यायचा ठरवलं. आणि मग काय साधा नाही सोन्याचा. आणि सोन्याचा घ्यायचं म्हटलं तर जावं लागेल कोणाकडे? सोनाराकडे, लाकूड तोडाकडे, सोनाराकडे जावं लागेल. आणि सोनाराकडे गेले आता जाऊ कोणाकडे? मग पंढरपूरला फेमसच आहे कोण? नरहरी महाराज. चला ना मग त्यांनाच म्हणावं, महाराज सगळ्यात सुंदर असे सुवर्णकाळ तुम्ही आहेत, मग काय करा, तर मला मात्र करदोडा करायचा आहे. कोणाकरिता? तर या पंढरीच्या पांडुरंगाकरिता. नरहरी महाराज म्हणाले तुम्ही मापा ना, मी करून देईन. गेलेत पाटील, आणला कमरेचं माप. कोणाच्या? माझ्या महादेवांच्या. अच्छा, विठ्ठलाच्या कमरेचं माप नेलं, करदोडा बनवायला सांगितला. नरहरी महाराजाने सुंदर असा करदोडा बनवून दिला, तो आणला आणि आता पांडुरंगाला मात्र परिधान करणार, घालून देणार. जसा घातला देवाच्या कमरेच्या सांगितलं माप तेवढाच बनवला होता, तरी देवाने बरोबर लीला केली. तो कमरेच्या खाली घसरून गेला. घेतला तो पाटलानी. पाटील गेले, ओ नरहरी सोनारा, तुम्ही सांगितलं ना माप जसं दिलं तसं केला, कशाला? करदोडा तर लईच ढिला झाला. मग त्याच्यातले 4-5 साकड्या काढल्या, पुन्हा जोडून दिल्या. घ्या म्हणे, तुम्ही दिलं तेवढं केलं होतं मी, तरी तुम्हाला वाटतच असेल तर घ्या म्हणे. हे दिला डबल, नेला महाराज. जसा नेऊन पुन्हा पांडुरंगाला टाकला महाराज, लावलं ते कमरेला करदोडा. आणि मग काय तर तो करदोडा होतच नव्हता. आता पिट्ट झाला, एवढा कमीच पडतंय, काय करावं? नरहरी सोनार घेऊन गेले पुन्हा सोनाराकडे. तो पाटील करदोडा. पाटील सांगायला लागले आता पुन्हा कमी पडला म्हणे. कमी पडला? तुम्ही सांगितलं त्या मापाचं दिला, तर तुम्ही म्हणत होते की ढिला झाला, म्हणून मी आता तुम्हाला फिट्ट दिला, तर तुम्ही म्हणता की आता कमी पडला. तो तर माप व्हायला पाहिजे होतं. नरहरी सोनार महाराज विचारच करायला लागले, नेमकं झालं काय? आपल्या तर आतापर्यंतच्या व्यवसायात असं कधी झालं नाही, आणि आज मात्र असं झालं. पाटील म्हणायला लागले, ओ
आता काही नाही, एकच पर्याय आहे, माप मोजता नसेल आलं कदाचित आम्हाला तुम्हीच चाला ना माप घ्या. आता काय नर हरी महाराजांनी ठरवलेलं होतं दर्शन घेईल तर फक्त कोणाचं? भोले बाबांचं, शंकराचं, बाकी देवाचं घेणार नाही. मग या विठ्ठलाला पांडुरंगाला पाहायला मी कसं येऊ माप घ्यायला? मी नाही येणार म्हणे नरहरी महाराज. मग बांधा म्हणे पट्टी, डोळ्याला बांधली पट्टी नरहरी महाराजांच्या आणि नेलं पंढरीच्या पांडुरंगासमोर ठेवलं उभं. आणि आता म्हणे घ्या माप, दाखवा कंबर, लावली कमरेला देवाच्या हात आणि माप घ्यायला लागले. जसं माप घ्यायला लागले तर हे पंढरीचे पांडुरंग परमात्मा मात्र माप घ्यायला हात लावला तर अगदी शिवलिंगा समान भासू लागले. आणि नरहरी महाराज सांगायला लागले, तुम्ही म्हटलं की पांडुरंगाला करायचंय, हा तर पांडुरंग नाहीये, मग हे तर माझे भोले बाबा देवादिदेव महादेव आहेत. सोबत असलेले सगळे लोक म्हणायला लागले, बाबर हे पांडुरंग परमात्मा आहे. तो म्हणतो नाही नाही हे महादेव आहेत. पुन्हा हात लावला, वाटलं नाही नाही पांडुरंगच असेल. पुन्हा मोजाव म्हटलं, मग पहाटे मोजायला सुरुवात केली तर शिवलिंग भासू लागलं, शिवलिंगासारखा आकार वाटू लागला. आणि नरहरी सोनार महाराज म्हणायला लागले, हरकत नाही म्हणे, आता जे काही असेल माझा हात तर मला खोटं सांगणार नाही. मी महादेवाचा एवढा परम भक्त आहे की तो हात लावल्यानंतर स्पर्श केल्यानंतर सांगू शकते की कोणते देव आहेत. हे मात्र माझे इष्ट देवता आहे, आराध्य आहे, देवादिदेव महादेव आहे. खोला म्हणे माझ्या डोळ्यावरची पट्टी. आणि जशी सगळ्यांनी विचारलं खोलायची, नरहरी महाराज म्हणाले हो खोला. जशी पट्टी सोडली पाहतात तर पांडुरंग परमात्मा. आणि ही पांडुरंग परमात्मे ती लीला केलेली होती, कारण या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या मस्तकावरती देवादिदेव महादेव स्थानापन्न आहे. बोलिये पंढरीनाथ भगवान की. जर पंढरपूरला गेले असेल, दर्शन घेतलं असेल तर तुम्हाला दिसलं असेल काकड आरतीच्या वेळेला आणि शेज आरतीच्या वेळेला देवादिदेव महादेव पंढरीच्या पांडुरंगाच्या डोक्यावरती मस्तकावरती आहे. शिवलिंग आहे, शिवलिंग स्वरूप भोले बाबा पांडुरंगाच्या मस्तकावरती विराजमान आहे. याचं कारणही सांगेल मी पुढे. म्हणून दुजा भाव इथे नाहीच, हरिहरा भेद नाही. हरी कोण? पांडुरंग परमात्मा सांगितलं. आणि हर कोण? हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद. एक एकाचे हृदय. हरिहरा भेद नाही. का? कारण शिवशहृदयं विष्णू, विष्णुशहृदयं शिव. काही भेद नाही, कारण पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावरती अवघे जसे स्थानापन्न आहे ना, त्याचप्रमाणे त्या देवादिदेव शंभूनाथांच्या देखील हृदयामध्ये कोण आहे? हा, म्हणून तर अखंड शिव तोच. भोले बाबा नामचिंतन करतात. कोणाचं? भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. श्रीराम जय राम. भजन करी महादेव. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. भजन करी महादेव. श्रीराम जय राम. भजन करी महादेव.
वृंदावन रामचंद्र भगवान की, पार्वती पते हर हर महादेव शंभू. काय करताय शंभू भोलेनाथ महादेव? भजन करी महादेवा. कोणाचं भजन करताय महादेव? रामाचं. आणि म्हणून तर म्हटलं हरी आणि हर याच्यामध्ये भेद नाही, दोन्ही देव एकच आहे. फक्त काय आहे, लीला आगाध आहे. त्यांच्या हृदयात राम आहे आणि रामाच्या हृदयात शिव आहे. म्हणून भेद कारण काही नाही. अगदी त्याचप्रमाणे विठ्ठल भगवंतांनी देखील नरहरी सोनाराला हेच सांगितलं. आणि तेव्हापासून मात्र नरहरी सोनार महाराजांनी या पांडुरंगाच्या भक्तीला प्रारंभ केला. कारण त्यांना कळालं हर आणि हरी एकच आहे. आणि म्हणून सांगेल, यदा कदाचित वाटतं ना की या मनुष्य देहात आलोय, पण आता मात्र खचले, दुःख आलं, टेन्शन आलं, तर देवाला सांगा म्हटलं आणि बाबाला सांगा. बाबा हिम्मत हारते ना, तेव्हा वाटते की मी आता संभव की काय, खचून जाते. आणि तेव्हा मात्र खचून न जाता, हिम्मत खचून न जाता, हार न मानता जीवन जगायचे आपल्या सर्वांना हे सांगते शिव महापुराण कथा. आणि म्हणून बाबांना म्हणा, बाबा हारलो ना तर तुम्ही मात्र मला साथ द्या. आणि तुम्हालाही सांगते, मैदान कोणतंही असो, कबड्डीचं, व्हॉलीबॉलचं, क्रिकेटचं, कशाचंही मैदान असो, मैदानात न उतरता हार मानणं म्हणजे मनाने हार नाही. आणि म्हणून एकदा काय मनाने हारलो, पेपर न देता, परीक्षेला न जाता, अभ्यासच नाही झाला, पास होईल की नाही म्हणून घरीच राहिलं तर जमल का? जमणार नाही. मग जाऊन पेपर दिले आणि सोपी जर का पेपराला अभ्यास नाही झाला तरी मनाने सोडवला तरी पास. पेपर मन सोडवते का? आता तुम्हाला प्रश्न पडला नाही, मन म्हणावं की हात म्हणावं? जे मनात येते ते मात्र काय करते, बुद्धीच्या साहाय्याने हाताचा आधार घेऊन पेपरवरती लिहिते. चांगला आला तर पास होऊन जाते. म्हणून परीक्षेला न जाता हार मानणं म्हणजे मनाने हारणं. संघर्ष न करता नाही खचलो मी, थकलो मी असं म्हणणं म्हणजे मनाने हारणं. आणि म्हणून सांगते, मनाने हारायचं, सगळं काही केलं तरी चालेल, पण मनाने जर का समाधान राहिलं तर निश्चित एक दिवस जिंकल्या वाचून राहणार. म्हणून म्हणेल, हिमतीने हारा पण हिम्मत हरू नका. यदा कदाचित पेपरला गेले, जे येत होतं ते उत्तर सोडवले आणि वापस आले, नापास झाला तो विद्यार्थी, तरीही देखील नापास झाला तरी त्याच्याजवळ अनुभव असतो की नाही. अगदी त्याच प्रमाणे हे आहे. आणि हे हारणं आपण निश्चित स्वीकारू नाही, तर ते स्वीकारायचं नाही. म्हणून बाबाला म्हणा, बाबा माझी हार होऊ देऊ नको. जरी मी हारलोय तरी स्वतःवरती आणि महादेवांवरती एवढा विश्वास ठेवा की निश्चित बाबाला आपली जिंकवून देणं भाग पडलं पाहिजे. आणि कारण महादेवांना म्हटलंय ना काय, हारे के सहारे. म्हणून बाबांना म्हणा, हारा हो बाबा पर तुझ पे भरोसा है, जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है. हारा बाबा पर तुझ पे भरोसा है, जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है.
बाबा आपल्याला साथ देऊन हात पकडून आपली हार न होता जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नित्य मात्र देवादिदेव शंभूंचं स्मरण करत व्यवहार केला तर जिंकणे निश्चित आहे. मग ते कोणतंही मैदान का असेना. आणि तीच सांगणारी याच शिव महापुराणातली महात्म्यातली सुंदरशी कथा. आणि ती म्हणजे बाष्कल नामक नगरी आहे. आणि या बाष्कल नामक नगरीमध्ये बिंदू आणि त्यांची पत्नी चंचुला राहते. नगर आहे, गाव आहे. तर काही गाव असेही आहेत जसं लंका. लंकेत काय आहे? सगळे म्हणतात सोन्याची नगरी आहेत. बरं, आणखी काय आहे? काही म्हणतात लंकेमध्ये काय आहे? सोन्याची नगरी आहे. आणखी काही लोक म्हणतात लंका म्हणजे दुर्जनांची वस्ती आहे. का? कारण तिथं कोणीच देवाचं नाव घेत नव्हते. कधी रावणच्या वेळेला राजा होते त्यावेळेला रामाचं नाव घेण्यासाठी त्या राज्यामध्ये बंदी होती. पण त्या राज्यात बंदी असून देखील एक व्यक्ती असे होते की ते अखंड रामाचं नाव मुखावरती घेऊन भजन करायचे. आणि ते म्हणजे कशी ऐकली तुम्ही भागवत कथा 7 दिवस? कोण? विभीषण. अखंड रामाचं नाव घ्यायचे. अगदी दुर्जनांच्या नगरीत राहून सज्जन वृत्ती असणारे विभीषण आहे. एवढंच नाही तर नाव ऐकलं असेल अयोध्या नगरीचं. या अयोध्या नगरीमध्ये सर्व सज्जनांची नगरी आहे. पण एकीचा कलंक, एकीने लावलेली आग म्हणता येईल. त्याचा परिणाम प्रभू श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास. सुरुवात कोणापासून? मंथरा. श्रीमद भागवत कथेच्या 7म स्कंदात वर्णन आहे. या मंथरा एक तिने मात्र इकडलं तिकडे केलं. आणि त्यानेच म्हणून नाही हो, तर पूर्वजन्म पूर्व प्रारब्ध कर्म ते देखील असते. पण आपण काय म्हणतो? मंथरा सांगेल पुढे मी कर्माची गती देखील किती महान आहे की ते देवादिकांना देखील चुकली नाही. सगळे सज्जन असताना एकीच्या मनात तशी वृत्ती आली. आणि असंच हे बाष्कल नगरी आहे. सगळेच्या सगळे मात्र दुर्जन आहे. त्याच्यात एक सज्जन आहे आणि तो म्हणजे बिंदू. पण संगतीला फार महत्व आहे. संगत केली तर एकटा होता, त्याने संगत केली कोणाची? त्या दुर्जनांच्या नगरीत आहे, त्या दुर्जनांचीच. आणि परिणाम दुर्व्यवहार तो बिंदू करू लागला. आणि कालांतराने सर्पदंश झाला आणि मृत्यू पावला. आणि अकाळी मृत्यू ज्यांचा होतो त्यांना काय मुक्ती मिळतं? उद्धार होते? नाही. मग भटकत राहतात. तो आत्मा. असं वर्णन अनेक पुराणांमध्ये आहे. आणि हे भटकत राहतो, फिरत राहतो, त्याला मुक्ती कशी मिळणार? मग लागला ना फिरू. पत्नी होती चंचुला, तिनेही काय केलं? तिलाही कोणाचं दुसऱ्याचं चांगलं काही सहन होत नव्हतं. असतात काही काही गावामध्ये. कोण बोलते तुमच्या गावात नाही? तुमच्या गावातलं नाही सांगत मी. इकडे तिकडे सगळं फिरते ना, तिकडलं पाहिलेलं सांगते. असतात काही काही, त्यांना काय दुसऱ्याचं चांगलं पाहलं जात नाही. मग ज्या 2 शेजारणीचं चांगलं असेल रे असेल, त्याच्यात मात्र ज्यांचं लक्ष होतं त्यांना कळालं, त्याच्यात मात्र आग लावल्याशिवाय राहणार नाही.
दोघीचं चांगलं जमत असेल तर भांडण पेटवून दिल्याशिवाय, कारण काही लोकांना सवय असते भांडण पेटवून लावून द्यायचं आणि मग मस्त मजा पाहत राहायचं, असं असते. आणि तशी होती ही कोण, चंचुला. तेच काम करायचे, जे नाही वाटत ते करायचं. आणि मग काय, जिथं चांगलं दिसलं त्याच्यात कोणाचं चांगलं लग्न कार्य चांगलं असेल ना, तिथं काहीतरी विघ्न आणून चांगलं काही असं दुसऱ्याचं सहनच होत नव्हतं. आणि त्याचा परिणाम काय तर चांगलं सहन होत नाही. आणि म्हणून मग काय संपूर्ण आयुष्य गेलं असंच. आणि असंच आयुष्य गेलं याचं त्याचं. मात्र काय तर कुकर्म करता करता त्याच्या घरी जाईल, त्यांचे भांडणं लावेल, मजा पाहत राहील. तिसऱ्याच्या घरी जाईल, तिसऱ्याच्या घरी काहीतरी नवीनच प्रकार करून आणेल, असं करू लागले. आणि असं करता 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 काय असं करता करता मात्र आता जवानपणात जमलं ते. कारण असं म्हणतात त्या वयात जर का सुधारलं नाही उतर मग मात्र वय संपत आलं ना, मग काय तर कितीही पश्चाताप केला तर परिणाम काय होते बघा. वया मात्र म्हातारपणाला आल्या आणि मग काय तर गावात मात्र कोणाशी चांगल्या कधी बोलल्या नाही, प्रेमाने कधी राहिल्या नाही, कधी सोबत मात्र चार गोष्टी एकमेकींशी केल्या नाही. म्हातारपणात तशी एखादी म्हातारी असते तर कोणी विचारते ग गावात, नाही जेवली की नाही तर सोडा. रस्त्याने गेलं तरी कोणी बोलायला तयार नसतं. आणि असं झालं या चंचुलेचं. पती तर मरण पावलेत, काय करावं. ही चंचुला निघाली आणि शिव महापुराण कथा जिथे आहे त्या कथेच्या सुंदर अशा धर्ममंडपामध्ये येऊन काय तर या चंचुलेनी येणाऱ्या अशाच महिला मंडळी ज्या येतात ना, तशाच महिला मंडळी शिव महापुराण कथेला जात होत्या. आरतीचं ताट होतं आणि त्या आरतीच्या ताटामध्ये थोडा थोडा प्रसाद देखील ठेवलेला होता. कोणाच्या, त्यांच्या, तुमच्या नाही म्हणताय. थोडा थोडा प्रसाद होता. आणि ही चंचुला म्हणू लागली फार भूक लागलेली आहे, काय करा तर मला मात्र थोडा प्रसाद द्या. महिला मंडळी म्हणायला लागले आम्ही चाललो कथेला श्रवणाला आणि हा प्रसाद भोलेबाबांना दिला नाही आणि एवढ्याशा प्रसादाने तुमचं काही पोट भरणार नाही. मग शिव महापुराण कथा चालू आहे आणि त्या ठिकाणी मात्र कथा झाली की महाप्रसाद असतो. कुठं, आपल्या इथं नाही. आणि मग असं ज्या महिलांनी सांगितलं तर निघाली ही चंचुला आणि श्रीमद शिव महापुराण कथेच्या श्रवणाला आली. एवढं बसल्यात भुके पोटी का होईना व्याकुळ झालेले आहे आणि म्हणून भूक लागलेली आहे, जेवण कोणी देत नाही. कथा ऐकल्यानंतर महाप्रसाद मिळेल आणि म्हणून भुके पोटी या कथा श्रवणाला बसल्या. कथा अशी ऐकली 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 आणि जशी कथा आरतीची वेळ आली, आरती झाली आणि मग काय तर तिने सगळी कथा श्रवण केली आणि ती म्हणायला लागली, अंतःकरण व्याकुळ झालं, तिला तळमळ सुटली आणि कळालं की आपण मात्र संपूर्ण आयुष्यभर काय केलं. नाही 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 म्हणता म्हणता आपण एवढे कुकर्म केले आणि त्याचा मात्र अंतकाळी का होईना, म्हातारपणात का होईना तिला पश्चाताप झाला. कथा श्रवण करता करता नेत्रातून अश्रू धरायला लागल्या. चालणं होत नाहीये तरी पण भुके पोटी इथपर्यंत आली, पण कथा श्रवण झाली. आणि म्हणून मग काय तर स्टेजवरती सगळे येऊ लागले, जसं तुमची येऊन गर्दी झाली होती ना काल दर्शन घेण्याकरिता, तसेच दर्शन घ्यावं म्हणून चंचुला स्टेजवरती यायला चढायला लागल्या. जशा स्टेजवरती चढल्या एकतर वृद्धावस्थेमुळे जर्जर झालेल्या आणि मग काय तर थोड्या खाली घसरल्या. लगेच महाराजांनी तिला पकडलं आणि डोळ्यातून अश्रुधारा लागलेल्या होत्या. आणि त्यावेळेला ती महाराजांना विचारतंय काय, माझ्याकडनं भरपूर अपराध घडलेत पण आज मला लक्षात आलं की मी नको ते कृत्य केलं आणि त्याचा परिणाम आज मला अन्न कोणी दिलं नाही आणि त्या अन्नाच्या भुके पोटी मी इथपर्यंत आली. पण आज कथा श्रवण केली ना तर मग मात्र माझं अंतकरण एवढं तृप्त झाले की आता भुकेची तल्लीनता व्याकुळता जी लागली होती ती सोडून मात्र मी कथा श्रवण करत राहावं असं वाटायला लागलं, कारण मला आता प्रायश्चित्त करायचे महाराज. आणि त्यावेळेला
महाराजांनी सांगितलं हरकत नाही, आतापर्यंत जे कर्म केलं ते विसरा, ते सोडा आणि ते विसरून काय करा तर आता नवी सुरुवात करा. चंचुलेचं हृदय इतकं गहिवरून आलं, इतकं गहिवरून आलं की रडून रडून महाराजांना विचारतात, या सगळ्या कर्मातून मला मुक्ती मिळेल का? हे केलंय मी, पण मला आता पश्चाताप झालाय, अंधकाळी का होईना, आणि म्हणून उद्धारून जाण्याकरता आता मी नेमकं काय करावं? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, काय करू नका म्हणत, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शिव महापुराण कथा श्रवण करा, शिवनामाचा जप करा, शिवाचं स्मरण करा, निश्चितच उद्धारून गेल्याशिवाय राहणार नाही, मुक्ती प्राप्त होईल. जसं महाराजांनी सांगितलं या चंचुलेने तसं तर घरदार तर सोडलेलंच होतं, वृद्धावस्था आले, काय करावं, फक्त शिव देवादिदेव महादेव भोले बाबांची सेवा करायची आणि याच मंदिरात राहायचं असं तिने प्रतिज्ञा केली. आणि मग काय तर पुढे महादेवांच्याच मंदिरामध्ये राहू लागल्यात आणि महादेवांच्या मंदिरामध्ये राहून देवादिदेव महादेवांचीच सेवा करायला लागल्या आणि सेवेत एवढ्या तल्लीन झाल्या की रोज बाबांना स्नान घालायचं, त्यानंतर भस्म गंध लेपन करायचं आणि मंदिराचा परिसर सर्व झाडून पुसून साफ करायचा. तिनेच नाही तर आपण सर्वांनी. जशी का आपल्याकडनं सेवा होईना तशी सेवा मात्र महादेवांच्या दारात ती चंचुला करू लागली आणि परिणाम एक नाही दोन नाही तर उर्वरित संपूर्ण आयुष्य तिचं होतं. ते संपूर्ण आयुष्यभर तिने देवादिदेव महादेवांची अखंड अविरत सेवा केली आणि त्याचा परिणाम मात्र या चंचुलेला पुढे 25 वर्ष म्हातारपण आले तरीही नाव घेत घेत मग जशी होईल तशी झाडपूस करत सेवा केली आणि 25 वर्ष महादेवांची सेवा तिच्या हातून घडली आणि परिणाम एवढे कुकर्म केलेली मात्र चंचुला आज तिने 25 वर्ष सेवा करून आपला देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर काय तर साक्षात शिवलोकात गेल्या. बोलिये उमापती महादेव की जय. कशामुळे? फक्त भोलेबाबांची साधना आणि शिवनामाच्या जपामुळे. आणि म्हणून तो जप देवादिदेव महादेवांचा आपल्या सर्वांना देखील हाताने टाळी आणि मुखाने नाम घेत करायचं आहे. या नामाचा आनंद घ्यायचा आहे आणि दुखले असेल पाय तर 2 मिनिट उभं होऊ शकता तुम्ही. जप होतपर्यंत आनंद घ्या, पाय मोकळे होईल, पुन्हा बसू शकता कारण आपल्याकडे जागा भरपूर आहे. चला सुंदर अशा भोलेबाबांचं नाम जप करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, जटाधर हर हर भोले नमः शिवाय, गंगाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय, गंगाधरा शिव जटाधर हर हर भोले नमः शिवाय, गंगाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.
ओम नमः शिवाय हरे हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः नमो पार्वती पते हर हर महादेव आणि असा नामाचा महिमा आहे हे नाम जपत होते. उभ्याने श्रवण करायची नाही. असा हा नाम महिमा जिवंत व्यक्तीला ज्या वेळेला पश्चाताप झाला परिणाम उद्धारून गेलेत. आणि कुठं गेल्या कोण गेल्यात आय आय लक्ष आहे वाटतं काही विचार करायला लागला असेल कोण तर ही चंचुला मात्र उद्धारून गेल्यात. आणि जाऊन कुठे तर शिवलोकात गेल्या. आणि शिवलोकात देवादिदेव महादेवांची पत्नी पार्वती आणि या पार्वती मातेच्या सखी झाल्या. पार्वती मातेच्या पुढल्या सखी कोण ही चंचुला झाली. आणि ही चंचुला मात्र सखी तर झाली आहे. जिवंत असताना पश्चाताप झाला. पुढे शिवलोकात सुंदरशी गती प्राप्त झाली. आणि मरणानंतर कशी ही कथा मुक्ती प्रदान करते हेही वर्णन आहे. आणि त्या चंचुला तर शिवसखी होऊन मस्त शिवलोकात राहते आहे. पण सगळं काही आनंददायी वातावरण असून देखील एक दिवस मात्र ही चंचुला दुःखी अवस्थेमध्ये उदास अवस्थेमध्ये बसलेली आहे. आणि मग पार्वती मातेने तिला विचारलं की तुझ्या उदास आहे दुःखी दिसते आहे याचं कारण काय. तर त्यावेळेला तिने सांगितलं माझा तर मृत्यू लोकातून उद्धार झाला आणि मी शिवलोकात आली. तुमच्या सानिध्यात वास्तव्यात आहे. माझं जीवन तर सुखकर तेव्हाच झालं ज्या वेळेला महादेवाच्या या शिव महापुराण कथेमध्ये आली. पण माझ्या पतीचं काय. तिचे पती कोण कोण बिंदू. काही मला विचारू लागलेत कोण त्या विद्यात कोण बिंदू. आणि या बिंदुकाला काय झालं होतं तर राक्षस बनून फिरत होते. कसे आत्मा देह तर ठेवला होता विसरला की काय एवढ्या लवकर. आणि मग काय तर या भटकत पिशाच योनीत प्राप्त झालेला हा बिंदू भटकत आहे. आणि भटकून भटकून कुठपर्यंत त्याची अवस्था मात्र माझ्याकडलं पाहिल्या जात नाही आहे अशी चंचुला पार्वतीला म्हणतात. आणि या पार्वती मातेने चंचुलेचं ऐकलं. हरकत नाही म्हणे तू माझी एवढी सखी आहे तर मी तुला काय करते तुझा चिंतेचं दुःखाचं निवारण मी करते. आणि मग पार्वती मातेने बोलावलं तुंबराला.
हा तुंबर कोण? तुम्ही म्हणत ताई पहिलंच तर शिवमहापुराणाचं वर्ष आहे, आम्हाला काय माहित कोण? तुम्ही मोठे प्रश्न विचारू लागले, आमचं पहिलंच वर्ष आहे ना. सांगते मी, त्याचसाठी आली. नारद महर्षी माहिती आहे? हा नारद माहिती आहे, कारण श्रीमद भागवत कथा ऐकली. बरोबर आहे. नारद महर्षी ज्याप्रमाणे अखिल संपूर्ण सृष्टीमध्ये नारायणाचं नाम उच्चारण करत भ्रमण करायचे. बरोबर ना? आणि अखंड काय नाम घ्यायचे? मुखावरती नारायण नाव असायचं. नारायण 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 करत संपूर्ण भ्रमण करतात. का? विष्णूचे परमभक्त कोण? नारायणाचे परमभक्त नारद महर्षी. आणि योग त्याच प्रमाणे देवादिदेव महादेवांचे कोण? तुंबर. म्हणून तर काकड्याच्या अभंगा ऐकले असेल. म्हणतात ना सकाळी सकाळी उठल्यानंतर काकड्यामध्ये काय केलाच नाही. नाही इकडे हो महाराज, तुम्ही नाही केला का? काकडा नाही केला की लक्ष नाही? मग काय म्हणतात? शुकसनिकाधिक नारद, शुकसनकाधिक नारद तुंबर भक्ताच्या भेटी. शुकसनकाधिक नारद तुंबर भक्ताच्या भेटी. आवाणी पाहता जगदेवी, जगदेवी. शुकसनकाधिक नारद तुंबर भक्ताच्या भेटी. शुकसनकाधिक नारद तुंबर भक्ताच्या भेटी. सनकाधिक पुढे काय म्हटलं? नारद. सांगितलं नारायण नाव घेत फिरायचे. आणि तुंबर कोणाचे? देवादिदेव महादेवांचं नाम चिंतन करत अखंड भ्रमण करायचे. मुखावरती एकच काय तर भोले बाबांचं नाम चिंतन करायचे आणि भ्रमण करायचे. हे परम भक्त पार्वती मातेने बोलावलं, तुंबराला सांगितलं की चंचुलीच्या दुःखाची निवृत्ती आपल्याला करायची आहे. आणि त्याकरता काय करायचंय? तरीच्या पतीचा शोध घ्या आणि त्याला मुक्ती प्रदान करा. आता गेलंय, मरण आले आणि प्रेत होऊन पिशाच होऊन भटकत आहे. आता याची कशी मुक्ती? तुंबर विचारात पडले. त्यावेळेला काही करा पण त्याचा शोध घ्या असं पार्वतीने सांगितलं. आणि पार्वती मातेचं ऐकलं तुंबराने. आणि मग काय तर शोध घेण्याकरता जलभिमंत्रित केलं, शिंपडलं. माहिती पडलं की तो राक्षस झालेला आहे. मग काय राक्षस शरीर नाही शिल्लक राहिला तो. आणि आणलं त्याला पकडून बसवलं आणि त्याला पुढे तुंबराने सुंदर अशी श्री महापुराण कथा सांगितली. आणि परिणाम हा पिशाच प्रेत भूत ज्याला म्हणतात ना त्या अवस्थेतला भटकणारा हा शिव महापुराण कथेच्या श्रवणाने मात्र उद्धारून गेले. कधी? देह नसूनही धारण केला लावला तुंबराने आणि त्याला श्रवण करायला सांगितलं. आणि शिव महापुराण कथा श्रवण केली, उद्धारून गेले. आणि मग शिवगणात त्यांना प्रवेश मिळाला. मृत्यूनंतरही भटकत असलेल्या आत्म्याला, जीवाला काय म्हणायचे तुम्ही म्हणू शकता? त्याला देखील उतारून नेलं कोणी? फक्त या शिवनामाने. असा हा नामाचा महात्म्य आहे. शिवनामाचं महात्म्य एवढं अगाध आहे. आणि पुढे मात्र दोघंही उद्धारून गेलेत. आणि आता कुठं शिवलोकात भगवंताच्या भक्तीला लागलेत, भगवंताच्या सानिध्यात मात्र राहू लागलेत. आपल्याला तेवढी तर वेळ आली नाही. आपण तर या ठिकाणी आलोय, आपल्याला ज्ञान आहे की आपण मात्र मनुष्य म्हणून जन्माला आलो तर काय केलं पाहिजे.
ते आपल्याला कळालं आणि म्हणून आपण इथपर्यंत आलोय. तर निश्चित शिव भोले बाबा इथपर्यंत आलोय आपण तर निश्चित आपला उद्धार करून नेल्या वाचून राहणार नाही, यात शंकाच नाही. कारण इथपर्यंत आपण आलोय आणि येण्यासाठी प्रवृत्त करणाराही तोच आहे. आणि येऊन आल्यानंतर त्याचं नाव घेत आहे तोच आहे आणि आपल्याला पुढे त्याचंच नामचिंतन करत जायचं तर सर्वांना आहे. पण या मृत्यूवर विजय प्राप्त करून किंवा उद्धारून जायचं आहे तर एकमेव मार्ग कलियुगामध्ये साधन हेच आहे. आणि हे साधन साध्य करताना आचरणालाही महत्व आहे. जायचं तर कन्फर्म आहे, कोणी राहणारच नाही. आणि बाबा असे आहेत, भोले बाबा असे आहेत की निश्चित आपल्याला स्वधामाला नेल्या वाचून राहणार नाही. फक्त श्रद्धा आपली तशी पाहिजे. आणि श्रद्धेला सोबत काय कर्म. पुन्हा श्रद्धा म्हटलं तुम्ही नावावरती नका नेऊ, नाहीतर मी सांगते एक न कराल दुसरंच.